आपले वडील कायम तसेच असतात, पण जसजसं आपलं वय वाढतं ना, तसतसं आपलं त्यांच्याबद्दलचं मत बदलतं, विचार बदलतात. आपण जेव्हा 5 वर्षाचे असतो ना, तेव्हा आपल्याला वाटतं, की आपले वडील या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहेत. आपण जेव्हा 10 वर्षांचे होतो, तेव्हा आपल्याला वाटतं, की आपल्या वडिलांना जगातलं सगळं कळतं. पण जेव्हा आपण 15 वर्षाचे होतो ना, तेव्हा वाटतं, की आपले वडील आपल्याला समजूनच घेत नाहीयेत. आपण जेव्हा 20 वर्षांचे होतो, तेव्हा आपल्याला वाटतं, की आपले वडील किती जुन्या विचारांचे आहेत. पण जेव्हा आपण 25 वर्षांचे होतो, तेव्हा लक्षात येतं, की आपले वडील काही बाबतीत खरंच बरोबर होते. 30व्या वर्षी आपल्या लक्षात येतं, की आपल्या वडिलांनी आयुष्यभर जे काही केलंय ना, ते काही साधी गोष्ट नाहीये. 40व्या वर्षी आपल्या लक्षात येतं, की वडिलांसारखं बनणं आणि त्यांच्यासारखं करणं ही काही साधी गोष्ट नव्हती. 50व्या वर्षी आपल्या लक्षात येतं, की अतिशय शांत राहून या माणसाने आयुष्याचा आणि संसाराचा हा सगळा गाडा कसा हाकला असेल. आणि एक दिवस असा येतो, ज्या दिवशी आपल्याला एक कटू सत्य कळतं. ते सत्य असतं, की आपले वडील खरंच बरोबर होते. पण जेव्हा हे आपल्या लक्षात येतं, आपल्याला कळतं, तेव्हा ते आपल्यासोबत नसतात.